नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत विमल अंकुश जाधव. शिवशाही या आपल्या मित्रांनो, आधीच्या भागांमध्ये आपण पाहिलं की स्वराज्य म्हणजे काय, मातृभाषा म्हणजे काय, मातृभूमी म्हणजे काय, आणि त्यांचं महत्त्व काय. स्वराज्य हे जरी छत्रपतींचे स्वप्न आणि श्रींची इच्छा असली तरी स्वराज्याला पूर्णत्व यायला अनेक घटकांची गरज होती आणि हे आपल्या राजांना चांगलेच माहीत होते. म्हणूनच महाराज अशा सर्व घटकांची काळजी घेत आणि त्यांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करीत. स्वराज्यातील काही घटकांचा आपल्या या भागात आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. स्वराज्यातील सजीव आणि निर्जीव दोन्ही घटक समान महत्त्वाचे आहेत आणि या घटकांचा अभ्यास सविस्तरपणे आपल्याला महाराजांना समजून घेत असताना तसेच या आपल्या मराठमोळ्या अभिमानास्पद इतिहासाचा अभ्यास करीत असताना होईलच. परंतु आपण सध्या त्यांची तोंड ओळख करून घेऊ. मित्रांनो, आपण या घटकांचा अभ्यास करत असताना प्रथम या घटकांची सजीव आणि निर्जीव अशी विभागणी करू. परंतु त्याचबरोबर आपण आणखीन एक गट तयार करू जो असेल भावना आणि कौशल्य. प्रथम आपण सजीव या घटकांचा अभ्यास करूया. सजीव घटकांमध्ये समावेश होतो तो म्हणजे माणूस, प्राणी आणि वनस्पती. माणूस म्हटले की आपल्या समोर येतात ते शिवरायांनी घडविलेले स्वराज्याचे मावळे. परंतु माणूस या घटकांमध्ये फक्त मावळेच नाही तर त्यांचे परिवार, मित्र, आपतेष्ट एवढेच काय तर महाराजांचे नातेवाईक व इतर सर्वांचाच माणूस या घटकामध्ये समावेश होतो. कारण या सर्वांनी स्वराज्य घडवण्याकरता खूप महत्वाची कामगिरी बजावली आहे. अहो मला सांगा ना, जर जिजामाता महाराणी साहेब नसत्या तर शिवाजी महाराजांवर संस्कार कोणी केले असते? अहो संस्कार सोडा, आपण त्यांचा जन्म कसा झाला असता? अहो आपला शिवाजी कसा घडला असता? स्वराज्याची प्रजा ही सुद्धा स्वराज्याचा एक अविभाज्य घटकच आहे. पुढील सजीव घटक आहे प्राणी. माणसांनी जसे स्वराज्य मिळवण्यास व घडवण्यास आपल्या महाराजांना मदत केली तशीच मदत मुक्या जनावरांनी म्हणजेच पशुपक्ष्यांनीही केली. ज्यांनी महाराजांवर इतका जीव लावला होता की महाराजांसाठी ते जीव देण्याकरताही तयार होते. उदाहरणार्थ महाराजांचे व मावळ्यांचे घोडे व घोडी. त्यांनी महाराज आणि मावळ्यांवर इतका जीव लावला होता की ते त्या लोकांसाठी जीव देण्याकरताही तयार होते. तसेच स्वराज्याचे सुभेदार तानाजीराव मालुसरे यांची घोडपड, जिचे नाव यशवंती होते, तिने देखील आपले प्राण अर्पण केले सिंहगडाच्या म्हणजेच किल्ले कोंढाणा याच्या लढाईमध्ये. हे तर आपल्याला माहीत असलेले प्राणी आहेत. परंतु असे अनेक प्राणी असतील स्वराज्यात ज्यांचा इतिहास अजून आपल्यासमोर आलेला नाही. तर त्या सर्वांना मी आज इथे दंडवत करतो. खरंच प्राण्यांमध्ये सुद्धा एक आत्मीयता आणि आपुलकी असते, भावना असते. आणि माणसाप्रमाणे स्वराज्याला निर्माण करण्याकरता आणि महाराजांना यश मिळवून देण्याकरता माणसाप्रमाणेच या प्राण्यांनीही साथ दिली. स्वराज्यातील पुढील घटक आहे वनस्पती. तेव्हा आधुनिक डॉक्टर नव्हते, वैद्य होते. आणि अशी आधुनिक औषधं जी आत्ता आपल्याला उपलब्ध आहेत ती उपलब्ध नव्हती. त्यावेळेला औषधी वनस्पतींपासूनच औषधे बनवून अनेक मावळ्यांचे प्राण वाचवले गेले होते. अहो मावळ्यांचेच काय तर महाराजांचेही प्राण वाचवले गेले होते. अहो या वनस्पतींच्या साहाय्यानेच म्हणजे झाडाझुडपात लपून आणि त्यांच्या मदतीने महाराजांनी आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांनी शत्रूला पराभूत केले आहे. त्यामुळे या वनस्पती देखील स्वराज्याचे खूप महत्त्वाचे आणि अविभाज्य घटक आहे. धन्यवाद.